रविशंकर भेंडे, विजय दौलतराव कुमावत अशा कितीतरी मान्यवरांनी मिळून या शाळेची स्थापना केली. नमस्कार होते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत पारेश्वर विद्यालयाचं एक छोटंसं रोपटं लावलं गेलं. बघता बघता या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि अनेक पक्षी या झाडाखाली विसावले गेले. सुरुवातीच्या काळात दादा मियाँ शेख व बाबूराव पाटील जाधव यांनी या शाळेची धुरा समर्थपणे पेलली. नंतर अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत या शाळेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आज माझ्या शाळेला 45 वर्ष झाले. या 45 वर्षामध्ये गमप धडे गिरवून आज सुमारे 5000 विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडलेत. माझी शाळा 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा मागेला. ज्यावेळेस मी माझी शाळा सुंदर शाळा या अनुषंगाने विचार करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मराठवाड्यासारख्या एका छोट्याशा शहरासारख्या आणि या छोट्याशा शहरात पालखेड सारख्या एका छोट्याशा खेड्यात माझी शाळा वसलेली असून ती इतर शाळांच्या तुलनेत कुठेच कमी नाही. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात माझ्या शाळेने राज्यभरातून तृतीय क्रमांक पटकावला आणि येणाऱ्या काही दिवसातच माझी शाळा ही प्रथम क्रमांक देखील पटकावेल. ज्यावेळेस असं कोणीतरी म्हणतं की पर्यावरणाचे रक्षण हेच देशाचे संरक्षण. पर्यावरणाच्या बाबतीत विचार केला तर मला माझी शाळा खरंच कुठंच कमी वाटत नाही. कारण माझ्या शाळेचा परिसर हा झाडा फुलांनी अगदी बहरून गेलाय. जो येईल त्याचं मन प्रसन्न देखील माझी शाळा करते. आज जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या शाळेने या 45 वर्षामध्ये काय कमावलं तर छाती ठोकपणे सांगा की माझ्या शाळेने इंजिनियर घडवला, माझ्या शाळेने डॉक्टर. शिक्षकांचा जेव्हा एखादा गरुड आकाशात उंच उडत असतो तेव्हा त्याचं लक्ष हे जमिनीवरती त्याच्या घरट्यातल्या पिल्लांकडे असतं. अगदी त्याचप्रमाणे माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांवरती असतं. थँक्यू सो मच सर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते.